देवडीत अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई। पोलिसांच्या धडक कारवाईत 5 आरोपींवर गुन्हा दाखल। 60,000चा मुद्देमाल जप्त। देवडी शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात देवडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 ठिकाणी छापे टाकत 5 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार देवडी येथील पुलगाव चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स जवळ खुशाल रामरावजी कुमरे आणि निशांत किरण भगत हे अवैध दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या छाप्यात ओसी ब्ल्यू कंपनीची इंग्लिश दारू किंमत 4,800 रुपये, देसी गोवा संत्रा दारू किंमत 2,700 रुपये, विक्रीसाठी वापरलेले टेबल व खुर्ची किंमत 7,500 रुपये, 3,000 रुपये रोख रक्कम आणि 2 मोबाईल फोन किंमत 20,000 रुपये असा एकूण 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, कल्पेश मगरे, पोलीस शिपाई मनीष कांबळे आणि पोलीस हवालदार नितीन तोडासे यांनी केली। ही कारवाई करत असतानाच त्यांना दुसऱ्या घटनेची माहिती मिळाली। माहिती मिळताच देवडी शहरातील MIDC गेट जवळील पान टपरीवर देखील पोलिसांनी छापा टाकला आहे। या ठिकाणी भीमा म्हैसकर, अनंत आत्राम आणि दिनेश नागोसे हे दारू विक्री करत असल्याचे आढळून आले। या कारवाईत दारू विक्रीसाठीचे साहित्य आणि मोबाईल फोन असा 19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दोन्ही कारवायांमध्ये एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व 5 आरोपींवर दारू बंदी कायद्यान्वये देवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसऱ्या घटनेची संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार संदीप कापडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली। देवडी पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा दिला आहे। अशाच बातम्यांसाठी आपण पाहत रहा तहलका वर्धा। धन्यवाद।